नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण आता शासकीय विश्रामगृहाबाहेर आहोत। आपल्यासोबत येऊरच्या ग्रामस्थ आहेत महिला। कारण असं आहे की येऊरमध्ये जे नशापान करणारे गर्दुलांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना याला बळी पडायला लागत आहे। आणि जशी जी येऊरची जी व्यवस्था आहे, येऊर हिल्समध्ये जेव्हा एंट्री केली जाते तेव्हा तिथे जे फॉरेस्ट ऑफिसर असतात त्यांनी याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे। तिथली जी सुरक्षा आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना बळी पडावं लागत आहे। एकूण काय प्रकार झालेला आहे त्या तिथल्या ग्रामस्थांचीच आपण सविस्तर बोलणार आहोत। तर आपल्यासोबत पूजा हिंदोळे आहेत। तर काय सांगाल ताई, काय झालं प्रकार, काय सांगाल? 10-10:30च्या सुमारास मुलं जेवल्यानंतर शतपावली करायला निघाली असताना समोरनं 20-25 बाईकचा झुंड आला आणि जोरजोरात ते हॉर्न वाजवत होते आणि महिलांवर पण ते लोक कमेंट्स वगैरे पास करत असतात अश्लील असे। तर पोरांनी फक्त आवाज का करता म्हणून विचारलं, तर त्यांना चौघांना माझी 2 मुलं आणि त्यांचे 2 मित्र त्यांना पकडून त्या लोकांनी मारलं म्हणजे पाडून वगैरे 20-25 लोक त्यांच्यावर तुटून पडली। गावातले माझी मैत्रीण भोये म्हणून ती धावली, तिने माझ्या लहान मुलाला उचलून बाजूला केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाला तोपर्यंत त्यांनी पाडून आणि त्यांच्या हातात काय धारदार शस्त्र होतं, त्याच्या इथं लागलंय, इथे फुटलंय, तोंडातनं रक्त आलंय। तसंच आणि अज्ञात व्यक्ती, आम्ही कोणाला ओळखतच नाही, ती बड्डे पार्टीतनं निघालेली एवढी बोलत होती। तर आम्ही सांगितलं जर स्वस्तिक बंगलोच्या इथं बड्डे पार्टी सुरू आहे, त्या बड्डे पार्टीत तुम्ही चला, तिथं तपास लागेल की ती मुलं कोण होती। पोलिसांनी फक्त ते वर्तकनगरला ज्या PI मॅडम होत्या त्या काय आमची तक्रार लिहून घ्यायला तयार नाही, मी तशीच मुलांना घेतलं आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला गेली। एवढं लागलेलं बघून सुद्धा त्यांनी फक्त NC घेतली, त्याही त्या घेत नव्हत्या, त्या बोलत होत्या की काय गरज नाही बोलतो NCची, आपल्या कुणावर घेणार। मी म्हटलं स्वस्तिक बंगल्यात पार्टी चालू आहे, बंगलो पार्टी, तुम्ही आमच्याबरोबर चला, तिथं पत्ता लागेल कोणी मारलं मुलांना। ती मुलं तर ऑलरेडी पळालीत, पत्ता नाही लागत, कोणावर कंप्लेंट करणार वगैरे, त्यांनी तक्रारच घेत नव्हत्या। मग मी त्यांना ओरडल्यानंतर म्हटलं घ्या, तेव्हा त्यांनी फक्त साधी NC घेतली आणि सोबत ते एक बीट मार्शल येऊरला होतं, ते आले होते तिथं, पण ते ॲक्च्युली ते पार्टीवाल्यांच्याच बाजूनी होते, इथं कोण नाही असंच बोलत होते। उद्या आमच्या मुलांना कोणी वार केले, मारून टाकलं, त्याच्यानंतर कोण प्रशासन दखल घेणार का? आजही आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटायला वर्तकनगरला गेलो रात्रीचा प्रकार सांगण्यासाठी, पोलीस निरीक्षक नाहीत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तिथे हजर नाही आहेत, गोंडे साहेब म्हणून होते, त्यांनी आमचा साधा अर्ज घेतला। मग तिथून आम्ही कमिशनर ऑफिसला आलो आहे की कमिशनर साहेबांना भेटून आपली व्यथा सांगावी। कमिशनर ऑफिसला आलो तर कमिशनर साहेब 2-3 दिवस सध्या रजेवर असल्याचं कळलं। मग आता आम्ही इथे म्हणजे आमचं प्रकरण समोर यायला पाहिजे म्हणून आम्ही या न्यूज चॅनलला बाईट देत आहोत। लवकरात लवकर इथल्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे येऊरच्या प्रश्नांवर, आणि कोणीच लक्ष नाही दिल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम होत चाललेत आणि खूप वाढत चाललेत। याच्या आधी किशोर म्हात्रे टीम, रमेश वळवी खूप प्रयत्न करतायत येऊरचा हा त्रास वाढवायचा, पण प्रशासन किंवा आम्हाला लोकांची मदतच मिळत नाही आहे, ती मिळायला हवी आहे। एवढी माझं निवेदन आहे की हे न्यूजच्या ह्याच्यासाठी। तुम्ही जसं की म्हणालात ताई की तिथे तर कोणाचाही अंकुश नाही आहे आणि अपरात्री एवढे 30-40 जणांच्या बाईक्स किंवा गाडी अचानक घुसला, तर येऊर जो गेट आहे तो एक गावठाण भाग आहे, त्याच्यामुळे तिथले जे वन अधिकारी वगैरे आहेत त्यांचा या गोष्टीवर अंकुश नाही आहे का? गेटवरती तर बॅरिकेड लावलेले असतात, गावातल्यांच्याच गाड्या अडवत बसतात, बट बाकी पार्ट्यांच्या गाड्या आज आरामात सोडून देतात। जवळजवळ 100 बाईक असतील, रात्री 20-30 पोरं इथं या पोरांना मारून पळाले तरी 100 बाईक त्या बंगल्याच्या बाहेर उभे होते। मग ते कसे काय वरती सोडलं जातं? मग तेव्हा नाही का त्यांना म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर जे नियम सांगतात, गावातली गाड्या जर बांधकामाच्या गाड्या असतील, गावातल्या लोकांच्या पाहुण्यांच्या गाड्या असतील त्या अडवतात आणि बंगलोवाल्यांच्या गाड्या कशा सोडतात? सगळीकडे चाय पाणी चालतो, अख्खा येऊरला भ्रष्ट लोक बसलेले आहेत, सगळ्यांना चाय पाणी भेटतो आणि ती गप्प बसतात। तुम्ही आता कमिशनर ऑफिसला लेटर दिलेलं आहे, तिथनं काय तुम्हाला उत्तर मिळालं का? कमिशनर साहेब रजेवर असते असं सांगितलंय, तर मी माझा अर्ज दिला आहे। त्याच्याबरोबर मी वर्तकनगरला पण निरीक्षकांना अर्ज दिला आहे, त्याची कॉपी आहे, कमिशनर साहेबांची कॉपी आहे आणि रात्री घेतलेला FIR जो NCचा प्रत आहे, पण ही पण खोटंच लिहिलं आहे की आम्ही त्यांना समज दिली, कुणी आमच्याबरोबर आलं नाही, कुणी काही समज दिली नाही त्या लोकांना। त्यामुळे आता सध्या तुमची मागणी काय? या प्रशासनाने लक्ष द्यावं आणि या प्रश्नावर तोडगा काढावा, परमनंट तोडगा।
फक्त सगळेजण ओरडतात आणि गप्प बसतात असं न राहता याच्यावर तोडगा निघावा. पार्ट्या करा तुम्ही, नाही कुठं म्हणतोय आम्ही, पण ते तुमचे गेस्ट कोण आहेत हे तुम्हाला सांगता येत नाही, कोण मुलांना मारून गेलं हे तुम्हाला सांगता येत नाही, कशा पार्ट्या कराल तुम्ही पण येऊन? कोण कळालं का कोण ह्याच्यामध्ये आरोपी आहे? आतापर्यंत तर नाही, पण ज्याचा वाढदिवस होता त्याच्याशी तुम्ही चर्चा करून हे सगळं निघू शकतं बाहेर. कोण कोण होते, मारून कोण गेले, ज्याचा मुलगा बड्डे होता त्याचं नाव काय, धीरज सिमोन, त्यालाही भेटायला आम्ही गेलो होतो, तर बड्डे बॉय तर बाहेर आलाच नाही. माझ्या पार्टीत नव्हते म्हणतो, पण गावातल्या मुलांनी बघितलं त्या बाईक त्याच स्वस्ती बंगलोमधनंच निघाले. त्या स्वस्ती बंगलोच्या बाहेर पण त्या लोकांनी भांडणं केले. बाईक पार्किंगवरनं तिथं इश्यू झाला. समीर लाटे वगैरे मुलं होती गावातली, म्हणजे त्यांनी बरोबर बघितलं का त्याच बंगल्यातल्या त्या बाईक होत्या. काय एकंदरीत प्रकार झाला, काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे जे माझ्या कानावर आलं की काल गावातील 2 मुलांना बाहेरच्या जे गुंड आहेत, मग गांजाडी आहेत, जी मुलं जी फक्त मद्यपान व नशा करण्यासाठी येऊरला येतात, तर त्यांची काहीतरी मारहाण झाली गावातल्या 2 मुलांना. त्या संदर्भात आज हे सगळे ग्रामस्थ वर्तकनगर पोलीस स्टेशन आणि कमिशन ऑफिसला या संदर्भात पत्रांनी कळवलेलं आहे. खरं तर येऊर हे गुंडांचं आणि चर्ची लोकांचा अड्डा झालेला आहे. येऊरमध्ये जे काय प्रकार होत आहेत ते या सगळ्या गर्दुल्ल्या लोकांमुळे आणि गर्दुल्ल्या लोकांमुळेच येऊर हा अड्डा बनलेला आहे आणि ते याचा प्रकार आत्ता हल्ली तर त्या 1-2 वर्षात जास्त वाढलेलं आहे. या ठिकाणी सगळ्या कडची जी गर्दुली लोक आहेत नशापानी करण्यासाठी येत आहेत आणि रात्रभर या ठिकाणी हैदोस व इथे छेडछाडी व चोरीचे प्रकार होत आहेत. याला जबाबदार सर्व मी तर म्हणतो पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन आहे, कारण की त्यांच्या अंतर्गत हे येऊर विभाग येतं आणि त्यांना हे कंट्रोल करणं अपयश येतं आहे. त्यामुळे त्यांचं सर्व अपयश हे वर्तकनगर पोलीस स्टेशनचं आहे की त्यांनी या ठिकाणावर असा अंकुश ठेवत नाही आहे. उद्या उठून जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ही सर्व जबाबदारी वर्तकनगर पोलीस स्टेशनची असेल, कारण या किरकोळ गोष्टी ते समजत आहेत. परंतु उद्या उठून जर का कोणाचा जीव गेला आणि त्यानंतरला असा काय अपप्रकार घडला, दंगल घडली, तर याला जबाबदार वर्तकनगर पोलीस स्टेशन असेल. त्यांनी त्वरित याच्यावर या सगळ्या छोट्या गोष्टींवर कारवाई करून आणि आत्ता जे काल प्रकार घडला आहे त्या लोकांना न्याय दिला पाहिजे. आणि जर असं नाही झालं तर आम्ही येऊरकर हे या गोष्टीसाठी पोलीस आणि प्रशासनाविरुद्ध पावलं उचलू, जेणेकरून त्यांना आमचं म्हणणं ऐकून घेणं भाग पडेल. आणि भविष्यात जर का प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. काय प्रकार झालेला आहे आणि प्रत्येक वेळेला येऊरकरच कसे बळी पडतात या सगळ्या गोष्टीला? तेच आमचा पण तोच प्रश्न आहे की वन आरक्षित जर क्षेत्र आहे, इतर सगळ्या गोष्टींसाठी बंदी घातली जाते. मग ह्या ज्या सर्रासाच्या ज्या रात्रीच्या पार्ट्या चालतात आणि एवढा गोंधळ असतो, दारू पिण्याचे प्रकार आहेत, गरदुल्ले प्रकार आहेत आणि गुंडगिरी जर चालले तिकडे, त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. ते जे वन अधिकारी आहेत ते सोडताना सुद्धा हा विचार करत नाहीत का, किंवा मग इथे याच्या मागे कोण आहे सगळं, हे सगळं शोधून काढणं गरजेचं आहे. आज ही मुलगा आहे ना जो काल ज्याला लागलं, तो एक मेडिकल स्टुडंट आहे. उद्या त्याला काय झालं असतं किंवा त्याची एक्झाम चालू आहे, मग याच्या बाबतीत काहीच नाही, पोलिसांनी सुद्धा अजिबात लक्ष दिलं नाही. उद्या परत महिला जातात, रस्त्यातून चालतात, हे जे कमेंट पास केले जातात त्याच्यावरती काय कोण ऍक्शन घेणार? आणि मग याच्या पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच ना. मग शेवटी आता येऊरकरांना जो त्रास होतोय त्याला संपूर्ण जबाबदार कोण? आता प्रशासनालाच बोलावं लागेल याला, कारण प्रशासन याच्याकडे लक्षच देत नाही ना. वन अधिकारी देत, पोलिसांना जर अर्ज देऊन सुद्धा आता सगळ्यांनी असं ठरवलंय की आम्ही सगळे ग्रामस्थ उद्या 11 किंवा 12 वाजेपर्यंत वर्तकनगरचं जे पोलीस स्टेशन आहे तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना भेटायला जाणार आहोत. काय तुम्ही या प्रकरणात लक्ष देणार आहात किंवा याच्यावरती ऍक्शन घेतली जाणार का, की हे अजून मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार आहात? हे सगळं प्रश्न विचारायला आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. उद्या आपण या सगळ्या गोष्टींचा जो हे आहे पाठपुरावा आहे तो करणारच आहोत. येऊरकरांना कशा प्रकारे गरजुल्या लोकांचा त्रास होत आहे आणि वारंवार तक्रार करून सुद्धा वर्तकनगर पोलीस स्टेशन कुठल्याच प्रकारची खबरदारी या संदर्भात घेत नाही आहे. शेवटी या येऊरकरांनी आज कमिशनर ऑफिसला लेटर दिलेलं आहे. तिथे त्यांनी लेटर देऊन तक्रार ह्याच्याबद्दल खबरदारी घेण्यासाठी सांगितलं आहे. परंतु हा जो संपूर्ण प्रकार आहे हा वारंवार घडत आहे आणि काही दिवसापूर्वीच फक्त या
गोष्टीची दखल घेतली जाते, नंतर मग पुन्हा पहिले पाढे 55च असतात. त्यामुळे या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायचं गरज आहे, कारण की येऊर हे जे गावठाण ठिकाण आहे तिथल्या लोकांना या गोष्टीचा खूप बळी पडावं लागत आहे आणि दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चाललेले आहेत. त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा बरा समाचार, ठाणे.